Hello everyone, welcome to my channel E-Grammar and R Tutorials. Now, in this video we are going to see figure of speech. या व्हिडिओमध्ये आपण फिगर ऑफ स्पीच बघणार आहे. 23 फिगर ऑफ स्पीच मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. सगळ्यात पहिला आहे अलिट्रेशन. याची डेफिनेशन बघू. व्हॉट एक्झॅक्टली अलिट्रेशन मीन्स. When in a sentence there is a repetition of the beginning sounds of a neighboring words, इट इज द यूज ऑफ अलिट्रेशन. म्हणजे काय, एखाद्या वाक्यात वेगवेगळ्या शब्दाच्या सुरुवातीला समान ध्वनी पुन्हा पुन्हा आलेले असतील तर तेथे अलिट्रेशन असते. जसं उदाहरणार्थ बघूया आपण. राजू राजू ब्रिंग्स हिमसेल्फ टू द बँक ऑफ अ बे. ओके. सेकंड, ही होल्ड्स हिज हेड हाय. सी, काकूने काकाचे काम कागद कात्रीने कापून काढले. अंडरस्टूड. नेक्स्ट पार्ट आहे बघा, रिपिटेशन. आता रिपिटेशन म्हणजे काय. वेन इन अ सेंटेन्स सेम वर्ड्स आर रिपीटेड इट इज द यूज ऑफ रिपिटेशन. एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तिथे रिपिटेशन असते. एक्झाम्पल बघूया आपण. रेन रेन गो अवे, रिपिटेशन आहे रेन रेन. जॉनी जॉनी येस पप्पा. देवा हो देवा गणपती देवा. म्हणजे सम वर्ड्स इथे रिपीट होत असतात. अंडरस्टूड. नेक्स्ट बघा, पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन बघा काय असतं. वेन इन अ सेंटेन्स नॉन लिव्हिंग और इन एनिमेट थिंग्स, animals, birds, plants, flowers, or ideas, etc., are given these human qualities or they are described as human beings, it is the use of personification. म्हणजे एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फूल इत्यादींना मानवी गुण दिलेले असतात किंवा त्यांना मानवासारखे वागताना दाखवलेले असते तेव्हा तेथे पर्सॉनिफिकेशन असतं. म्हणजे एखाद्या वस्तूला, प्राण्याला आपण व्यक्तीसारखं तो बिहेव करतोय असं जेव्हा दाखवतो त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतो आपण. एक्झाम्पल बघा. द वेव्स आर सिंगिंग अ सॉन्ग, स्टार्स डान्स्ड इन द स्काय. ती पहा, सर्वात मागे मान उंचवून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळून उड्या मारत जाणारा, गात जाणारा तो अवखळ धबधबा. म्हणजे या ठिकाणी एखाद्या वस्तूला आपण ॲज अ ह्युमन तो वागतोय असं दाखवतो, त्याला पर्सॉनिफिकेशन म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सिमिली. सिमिली म्हणजे काय बघा. वेन इन अ सेंटेन्स अ डायरेक्ट कंपॅरिझन इज मेड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड्स विच हॅव ॲट लीस्ट वन पॉइंट इन कॉमन शोन युझिंग लाईक ऑर ॲज, इट इज द यूज ऑफ सिमिले. म्हणजे काय बघा, एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये, किंमत, महत्व इत्यादींची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी लाईक किंवा ॲज यांचा उपयोग केलेला असतो तेव्हा तिथे सिमिली असते. आता याच्यासाठी उदाहरण बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, काश्मीर इज लाईक अ हेवन ऑफ इंडिया. Second day, the road lies like the shaped carpet. Third day, शिवाजी महाराज सिंहासारखे होते. समजले. नेक्स्ट आहे मेटाफर. आता मेटाफर म्हणजे काय बघा. वेन an indirect comparison is made in between two objects of different kinds which have at least one point in common, it is the use of metaphor. There is no use of words like and as. एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये, किंमत, महत्व इत्यादींची अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल किंवा त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी लाईक किंवा ॲज यांचा उपयोग केलेला नसतो तेव्हा तेथे मेटाफर असतं. बघा, जिथे लाईक आणि ॲजचा वापर केला नसेल दोन वस्तूंच्या तुलनेमध्ये तिथे मेटाफर असतं. जसं एक्झाम्पल बघा. टाइम इज मनी. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. शिवाजी महाराज सिंह होते.
म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टींची तुलना केली आपण, पण लाईक आणि ॲज ह्या दोन गोष्टी वापरल्या नाही, त्यावेळेस आपण तिथं मेटाफर आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट बघा, ओनोमोटोपिया. बघा, ओना बघा, ओनोमॅटोपोइया हा शब्द बघा. When in a sentence a word itself expresses sound, it is the use of onomatopeia. हा शब्द लक्षात ठेवायचा. जर दिलेल्या वाक्यात आवाजदर्शक शब्द वापरलेले असतील तर तिथे ओनोमॅटोपेया पोया असते. फॉर एक्झाम्पल बघा, द डॉग्स भॉ भॉ इज क्रिएटिंग नॉईज. आय हर्ड हिम टॅप द डोअर. झुकझुक झुकझुक अगेन गाडी. म्हणजे या ठिकाणी ते साऊंड आपल्याला दाखवत असतात, म्हणजे आपण त्या साऊंडने दाखवत असतो की आपण कशाबद्दल बोलतोय. नेक्स्ट आहे inversion. When in a sentence words are not in a correct prose order, म्हणजे subject verb or object या ऑर्डर मध्ये नसेल, इट इज द यूज ऑफ इन्व्हर्जन. म्हणजे काय, जर दिलेल्या वाक्यात कर्ता क्रियापद अधिक कर्म अशी रचना न देता ती यमक जुळवण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी वेगळी दिलेली असते, तेव्हा तिथे इन्व्हर्जन असते. जसं एक्झाम्पल काय आहे त्याच्यासाठी, बट डोंट यू क्वाइट इन वेन इज द वर्ल्ड प्ले, हम आपके है कौन. अंडरस्टूड. नेक्स्ट आहे हायपरबोल. बघा आता हायपरबोल कसं, when in a sentence a statement is made emphatic by overstatement or exaggeration, it is the use of hyperbole. जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती केलेली असेल तर तिथे हायपरबोल असते. फॉर एक्झाम्पल बघा, शी वेप्ट अ बकेट ऑफ फुल ऑफ टीयर्स. हायपरबोल, अतिशयोक्ती केली इथं. आय हॅव टोल्ड यू 100 टाइम्स. तुम्ही त्या समोरच्याला 2-4 वेळा सांगितलं असेल, पण स्टील यू आर टेलिंग हिम आय हॅव टोल्ड यू 100 ऑफ टाइम्स. दमडीचं तेल आणले, त्यात सासूबाईंची अंघोळ झाली, उरलेले तेल सांडले, ते वेशीपर्यंत वाहत गेले, त्यात उंट पोहून गेला. अंडरस्टूड. नेक्स्ट आहे antithesis. When in a sentence the opposite words or ideas are used side by side, it is the use of antithesis. जर वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर तिथे अँटिथेसिस असते. म्हणजे एक्झाम्पल काय त्याचं म्हणता येईल आपल्याला बघा, ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. ओके, इट मे बी नियर वेन इट सिम्स अफार. आणि उघडलेली खिडकी त्याने बंद केली. अँटिथेसिस. अंडरस्टूड. नेक्स्ट आहे क्लायमॅक्स. हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. व्हॉट एक्झॅक्टली क्लायमॅक्स मीन्स टू अस. लिसन. When in a sentence ideas, thoughts, value, importance, qualities, etc. are arranged in ascending order, it is the use of climax. म्हणजे काय बघा, जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्व, गुणवैशिष्ट्ये इत्यादी चढत्या क्रमाने दिलेले असतील तर तिथे क्लायमॅक्स असते. फॉर एक्झाम्पल, शी केम, शी सॉ, शी कॉन्कर्ड. दे एन्जॉय लिकर विथ डान्स अँड ड्रम्स. ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकून घेतलं सारं. असा एक डायलॉग आहे, एक गाणं पण आहे मराठीमध्ये. अंडरस्टूड. नेक्स्ट आहे अँटी क्लायमॅक्स. जसं क्लायमॅक्स आहे तसं अँटी क्लायमॅक्स त्याच्या विरुद्ध. When in a sentence ideas are presented in descending order, it is the use of anticlimax. जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्व, गुणवैशिष्ट्ये इत्यादी उतरत्या क्रमाने दिलेले असतील तर तिथे अँटी क्लायमॅक्स असतो. म्हणजे हा क्लायमॅक्सच्या एक्झॅक्टली अपोजिट काम करतो. फॉर एक्झाम्पल बघा, द सोल्जर फाइट्स फॉर ग्लोरी अँड अ शिलिंग अ डे. ही स्वेअर्स बिफोर सन, मून अँड लीव्स. जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची वेळ आली. नेक्स्ट आहे ट्रान्सफर एपिथेट. When in a sentence an adjective is transferred from its proper word to another that is closely associated with,
It is the use of transferred epithet. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या नामाचे विशेषण दुसऱ्या नामाला दिले जाते तेव्हा तिथे ट्रान्सफर्ड एपिथेट असते. फॉर एक्झाम्पल काय बघा, आय पास्ड 3 sleepless night, वेन्स shook her doubtful curls. कर्णाचे उदार हात हे एक्झाम्पल झाले. नंतर आहे पॅराडॉक्स. When in a sentence self-contradictory statements are made, it is the use of paradox. जर दिलेल्या वाक्यात विरोधाभास दिलेला असेल तर तिथे पॅराडॉक्स असते. फॉर एक्झाम्पल आपण काय उदाहरण देणार बघायचं. द स्विफ्टेस्ट ट्रॅव्हलर इज ही दॅट गोज अफट. Her questions found their own answers. The best teacher is who teaches least. Understood? Next, euphemism. When in a sentence a harsh thing is expressed in a mild way, it is the use of euphemism. म्हणजे काय, जर दिलेल्या वाक्यात अप्रिय अशुभ गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरित्याने सौम्य शब्दात सांगितली तर तिथे युफेमिझम असते. म्हणजे एक्झाम्पल त्याचं जर द्यायचं झालं तर ही इज नो मोर वेन आय एम गॉन अवे. तो सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे. म्हणजे एकदम सरळ शब्दात सांगितलं जातं, सौम्य शब्दात. नेक्स्ट शब्द बघा, ही जे फिगर ऑफ स्पीच आहे सिनेक्डोचे बघा. When in a sentence a part is used to designate the whole or vice versa, it is the use of synecdoche. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या भागावरून पूर्ण वस्तूची, व्यक्तीची, ठिकाणाची कल्पना येत असेल तर तेथे सिनेक्डोचे असते. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण काय म्हणणार आपण, मोर हँड्स शुड बी एम्प्लॉईड, गिव्ह अस अवर डेली ब्रेड. 60 पावसाळे पाहिलेला माणूस आहे तो, सिनेक्डोचे. नेक्स्ट apostrophe. When in a sentence a direct address is made to the dead non-living objects, plants, animals, birds, absent person, God, etc., it is the use of apostrophe. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला, देवाला उद्देशून विचार मांडले असतील तर तेथे अपॉस्ट्रॉफी असते. आता याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय बघा, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, ओ गॉड सेव्ह मी, ने मजशीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. अंडरस्टूड? नेक्स्ट ट्युटॉलॉजी बघा. When in a sentence different words of same meaning are used for the sake of force, it is the use of tautology. जर दिलेल्या वाक्यात एकाच अर्थाचे विविध शब्द वापरलेले असतील तर तेथे ट्युटॉलॉजी असते. फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल काय म्हणता येईल बघा आपल्याला, आय हॅव सीन इट विथ माय ओन आईज, आय वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. थर्ड, पाण्याची वॉटर बॅग, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी दुसरा शब्द परत वापरलाय त्याच वाक्यामध्ये. नेक्स्ट बघा, आयरनी. When in a sentence there is a contrast between what is said and what is meant, or between appearance and reality, it is the use of irony. जर दिलेल्या वाक्यात व्यंग दर्शवण्यासाठी किंवा उपहास करण्यासाठी परस्पर विरोधी विचार किंवा घटना एकत्र मांडलेल्या असतील तर तिथे आयरनी असते. फॉर एक्झाम्पल काय म्हणता येईल याचं उदाहरण सांगायचं झालं तर, द टायटॅनिक वॉज सेट टू बी अनसिंकेबल बट सँक ऑन फर्स्ट वॉयज. विजडम शॅल डाय विथ यू. ही इज थिफ बट अन ऑनेस्ट मॅन. माझ्यासारखा 35% पास होणारा विद्वान येथे असताना काय काळजी करता. म्हणजे या प्रकारे आयरनी. पण when in a sentence a word is used with two meanings that
देन देअर इज अ यूज ऑफ पन. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या शब्दातून दोन अर्थ निघत असतील तर तिथे पन असते. फॉर एक्झाम्पल, हिज नॉलेज ऑफ साऊंड इज नॉट साऊंड. ओके. An ambassador is an honest man who lies abroad for the good of his country. आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा. बघा, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. बघा, नेक्स्ट आहे इंटरोगेशन. When a mere question is asked not for an answer but to put a point more effectively, it is called interrogation. जर दिलेल्या वाक्यात प्रश्न दिलेला असेल तर तेथे इंटरॉगेशन असते. म्हणजे त्याच्याकडनं आन्सर अपेक्षित न ठेवता एखाद्या पॉइंटवरच तो बोलला पाहिजे, याच्यासाठी इंटरॉगेशन असते. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर बघा, इज दिस युअर ॲटिट्यूड? Can you, two and two ever make five? मी कोण आहे? कोणी मला सांगितले का? For example. Understood? Next. Exclamation. When in a sentence there is expression of strong feelings, then there is use of exclamation. जर दिलेल्या वाक्यात उद्गार दिलेला असेल तर तिथे एक्सक्लेमेशन असते. फॉर एक्झाम्पल बघा, नाउ ऑल हॅज बिकम हिस्ट्री. व्हॉट अ पीस ऑफ वर्क मॅन इज. देवा, काय तुझा चमत्कार. नेक्स्ट, मेटोनमी. When in a sentence there is association of two objects and one object is described as another, it is a use of metonymy. जर दिलेल्या वाक्यात दोन वस्तूंमधील सहसंबंध दिलेला असेल आणि एका वस्तूला दुसऱ्या वस्तूचे रूप दिलेले असेल तर तिथे मेटॉनमी असते. याचे एक्झाम्पल काय बघा, द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. हाऊ क्लोज ही वॉज टू द गोल्डन क्राउन. तो तर माझा डावा हात आहे. अंडरस्टूड? नेक्स्ट, लास्ट आहे Oxymoron. When in Oxymoron. When in a sentence two words of opposite meaning of same person or thing are placed side by side, then there is a use of oxymoron. जर एखाद्या वाक्यात एकाच व्यक्ती किंवा वस्तूविषयी दोन विरुद्ध अर्थाचे शब्द दिलेले असतील तर तिथे ऑक्सिमॉन असते. आता याचं एक्झाम्पल बघा काय. It's a open secret. She's awful pretty. She was found missing. तो स्पष्टपणे गोंधळलेला होता. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.